पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. हो, मनोज जरांगेने इशारा दिलेला आहे. तसंच नवनाथ आबा ओबीसी नेते त्यांनीही काउंटर आव्हान दिलेलं आहे की आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरू. जरांगेने त्यांची ताकद दाखवली. आता हे बघितलं पाहिजे की ओबीसी हे आता नवनाथ वाघमारे जे आहेत, आबा म्हणून त्यांना असं म्हणतात, त्यांच्या पाठीमागे असणारं पूर्ण ओबीसी उभा राहतो का, एक भाग. आणि दुसरा मग ज्या पद्धतीने असणारा बावनकुळेचा असणारा हिडीसपणा जरांगेने काढला किंवा छगन भुजबळ यांचं असणारं जे विडंबन करण्यात आलं, आता हे सगळे ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पाठीमागे उभे राहणार का, हा $1,000,000 क्वेश्चन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर ते जर उभे राहिले मागे तर आंदोलन फिकं पडेल असं वाटतंय का मराठा आंदोलन फिकं पडेल एक असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगेनं ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे ते सगळेजण त्याच ताकदीने जरांगेला पाठिंबा देतील का? कारण का ओबीसीच्या मताशिवाय जिंकून येता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मत डिसाईड करतील का हा इच्छू आहे. तर फिलहाल मुख्यमंत्री देवेंद्र निवडणूक आयोगाला सिव्हिल ज्युरिडिक्शन नाही, हे माझं ठाम मत आहे. कारण का हे 29वी ज्यावेळेस 29 ज्यावेळेस दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की यांची राजकीय पक्षाची भांडणं झाली तर ती इलेक्शन कमिशन डिसाइड करेल असं कुठेही म्हटलेलं नाही. त्याच्यामुळे सिव्हिल प्रोसिजर कोड जो आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की सिव्हिल भांडणं झाली तर सिव्हिल कोर्टाकडे तुम्ही ती सोडवली पाहिजे. त्याच्यामुळे हा मोठा फ्रॉड चाललाय असं मी त्या ठिकाणी म्हणतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये बीजेपीचा फायदा जरी होत असला तरी उद्धव ठाकरेंचं यामध्ये काय नेमकं हे मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की दोघाही बाजूंचे असणारे वकील जे आहेत ते आणि सुप्रीम कोर्ट स्वतःहून जो मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला भिडत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. मूळ प्रश्न असा आहे की कायद्याने सिव्हिल कोर्टाचा ज्युरिडिक्शन काढून घेतलं तरच त्या ठिकाणी काढून घेतल्या जातं. जो जुना निर्णय आहे साधिकालीचा निर्णय जो आहे काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस ओ आणि आय असा जो वाद चालला होता त्यावेळेस राजकीय पक्ष रजिस्टर्ड करणं कंपल्सरी नव्हतं, ते असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी चालत होतं. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने साधिकालीच्या निर्णयामध्ये असं म्हटलं की यांचं रजिस्ट्रेशन नाहीये, हे कुठल्याही नियमाखाली नाहीये, असोसिएशन म्हणून आहे, म्हणून या संदर्भातला निर्णय इलेक्शन कमिशनने द्यावा अशी असणारी परिस्थिती आहे. पण 89 मध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि 29 हा समावेश करण्यात आला आणि या समावेशामध्ये राजकीय पक्ष रजिस्टर करण्याचं कंपल्सरी झालं. ते राष्ट्रीय पक्ष कंपल्सरी करत असताना तुम्ही तुमच्या घटनेमध्ये जेवढ्या कमिट्या दिलेल्या आहेत
केंद्रापासून ते गाव पातळीपर्यंत त्या सगळ्यांची तुम्हाला असताना नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. पदाधिकारी म्हणून त्यांची नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. ही दुरुस्ती झाल्यानंतर राजकीय पक्षाचं कायदेशीर अस्तित्व निर्माण झालं आणि कायदेशीर अस्तित्व निर्माण झाल्यानंतर यांची भांडणं ही सिव्हिल कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आली. ती इलेक्शन कमिशनच्या ज्युरिडिक्शन मधनं निघाली आणि म्हणून म्हटलंय की यांच्या बाजूचे वकील आहेत आणि त्यांच्या बाजूचे वकील आहेत आणि पुन्हा सुप्रीम कोर्ट स्वतःहून सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन, ज्याला इंग्रजीमध्ये आउट्स आम्ही म्हणतो, म्हणजे काढून घेतलेला आहे, असा कुठेच कायदा मंजूर नसताना इलेक्शन कमिशन कशा रीतीने हे ठरवतं हा मूळ मुद्द्याकडे कोणीच यायला तयार नाही. आणि म्हणून हा राजकीय खेळ त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला करणं सोपा झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.